त्या सूचनेला पूर्ण लोकहित पॅनलतर्फे अनुमोदन मी देत आहे। आदरणीय अध्यक्ष महोदयांनी आपलं स्थान स्वीकारलेलं आहे आणि आता आपल्या ज्ञानाचे मान्यता पूजन केलेलं आहे आणि आदरणीय अनिल वाडेकर सर यांनी नारळ वाढून लोकहिताय पॅनलचा संजय देवरे सर लोकहिताय पॅनलचा बंधू कार्यालयाचं हे पण यांचं पण आगमन या ठिकाणी झालेलं आहे, त्यांचं पण स्वागत। आदरणीय केंद्र प्रमुख PL पवार सर यांनी व्यासपीठावर यावं अशी त्यांना नम्र विनंती। बंधू सगळे कार्यक्रमासाठी जमलेल्या सगळ्या बंधू भगिनी यांचं आपल्या शिरपूरच्या सुवर्णनगरीमध्ये आणि त्यानंतर अनिल वाडेकर सर महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष यांचं पण आपल्या शिरपूर तालुक्याच्या वतीने आदरणीय कैलास दाभाडे सर यांनी व्यासपीठावर यावं अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे। कैलास दाभाडे सर आपल्या या शिरपूरच्या सुवर्णनगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत। बंधू 5 वर्षापूर्वी आपल्या लोकहिताय पॅनल कार्यालयाचं असंच एक भव्य दिव्य कार्यालयाचं उद्घाटन झालेलं होतं आणि आपला लोकहिताय पॅनल प्रचंड मतांनी आपल्या पतसंस्थेमध्ये निवडून आलेला होता। आता परत 5 वर्षानंतर आपल्याला लोकहिताय पॅनलच्या सगळ्या शिलेदारांना सगळ्या मावड्यांच्या वतीने आपण आशीर्वाद देऊया आणि आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी लोकहिताच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख सर्व जिल्ह्याचे कार्यकर्ते आणि धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे मतदानाची तारीख आहे आणि 12 तारखेला आपल्याला कोणाला मतदान करायचे ते आपल्याला आजच निश्चित करायचं आहे। मित्रांनो, गेल्या 5 वर्षापूर्वी आपल्या प्राथमिक शिक्षक पतपेढीची अवस्था काय होती ही आपल्या सर्वांना ज्ञात आहे, त्याच्यावर मी फार काही बोलणार नाही। 70% कर्ज मिळत नव्हतं। विश्वासार्हता संपल्यामुळे सभासद राजीनाम्याची रांग लागलेली होती। ठेवीदारांना मुदत संपलेल्या ठेवी परत करायला पैसा नव्हता। अशी आर्थिक सांपत्तिक स्थिती इतकी बिकट होती आणि अशा परिस्थितीमध्ये या संस्थेवर दुर्दैवाने पगारदार लोकांच्या संस्थेवर दुर्दैवाने प्रशासक येणे ही मोठी काळिंबाची गोष्ट आपल्या या पतसंस्थेच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतच्या काळातली ही सर्वात वाईट गोष्ट या ठिकाणी घडली आणि त्या प्रशासक काळामध्येच निवडणूक लागली। जिल्हा सरचिटणीस धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ हल्ली मुक्काम दोंडाईचा यांनी इतर मागास प्रवर्गातनं उमेदवारी केलेली आहे। यानंतर पुढील उमेदवार आहेत आपल्या समोर नैरे अनिल नामदेव, प्राथमिक शिक्षक जीप शाळा कुठलेपाडा। कर्ज मिळाले की नाही? अरे काय आरोप करतात रे, केविलवाना आरोप। पुढे म्हटले त्यांनी सभासदांचे कोट्याधीश रुपयांचे शेअर्स कापले, मात्र शेअर्सवर डिव्हिडंड देऊ शकले नाही। वा रे वा,
तुमच्याकडे सत्ता किती वर्षभर शोध घ्या, डिव्हिडंड दिला का कसं बँकेच्या माध्यमातून लाचा वाटाल पाहिजे आरोप करताना. अरे तुमची संस्था आणि आमची संस्थेची तुलना करतो. 31 मार्च 2016चा अहवाल बघा. त्यांचे सभासद 24,000, आपले सभासद 4,500, त्यांचं उत्पन्न 45 कोटी 45 लाख. आपली छोटीशी पतसंस्था तिचं उत्पन्न 6 कोटी आणि त्यांच्या 45 कोटी उत्पन्नाचा नफा आहे 28 लाख रुपये आणि आपला 6 कोटीचा उत्पन्नाचा नफा आहे 56 लाख. बघा, अरे तोंडाला आरोप करू नका, वास्तवाला ध्यान ठेवा मित्रांनो. जिल्हा अध्यक्ष इकडे आणि सरचिटणीस तिकडे, ही भूमिका मला पटली नाही. म्हणून समितीला शिस्त लावण्यासाठी मी ही कारवाई केलेली आहे की कुठेतरी धाक पाहिजे. पुढे कसं येईल, पतपिढी येईल, मग याच्यामुळे संघटना लयात जाते. हे माझं ठामपणे मत आहे. म्हणून कुठल्याही कार्यकर्त्याला मी कानमंत्र देताना सांगतो, इलेक्शनला उभं राहण्यापासून मी रोखू शकत नाही, लोकशाही मार्गाने उभे राहा, परंतु तुम्ही संघटनेला लोटांगण घालू नका. आता संघटनेच्या बाबतीत मी 18 शिक्षक संघटनाचं नेतृत्व करतो मित्रांनो. या जिल्ह्याला कुठलाही प्रश्न पेंडिंग नाही, हे स्वाभिमानाने मी सांगतो. धुळे नंदुरबारला कौतुक करावं असं वाटतं की सर्वांची ताकद, एकीची ताकद जी असते ना ती आपल्या समोर असते आणि या एकीच्या ताकदीच्या जीवावर सारे प्रशासनासमोरचे प्रश्न मांडतो. नांदो मला अनेक वेळा सांगतात, समन्वय समिती माझ्या डोक्यात आलं होतं की नांदो मला 1 वर्ष झालं मला राजीनामा द्यायचा, पण ते कसं म्हणतात राहा. आता बोलायचं म्हटलं म्हणजे मी स्पष्ट बोलतो, काय कोणाला घाबरत नाही. माझं बोलणं स्पष्ट आहे. या टेजवर जर एखादी विरोधक येऊन बसला त्यालाही मी कधी घाबरत नाही. एके पाटलांचं विशेष अभिनंदन करतो, कारण त्यांनी व्हॉट्सअपला एक मेसेज टाकला होता आणि त्यांना सांगितलं का हो 3 पॅनल येते तुम्ही अपक्ष कसा. एके पाटील इथं सभेला आहेत, त्यांना विचारा. समन्वय समितीचं काम करताना मी सांगितलं की 3 पॅनल मध्ये उमेदवार कमी पडतात, हा माणूस अपक्ष कसा काय राहतो. पण आज मला कळलं की त्यांची निष्ठा लोकहितावर होती आणि त्यांनी लोकहितासाठी माघार घेतली. याला खरा म्हणतात निष्ठावान माणूस, स्वार्थ नाही. आणि तो स्वार्थ नाही, तो निष्ठा दाखवेल. म्हणून एक विनंती आहे की लोकहित आहे, लोकहित येणार म्हणजे येणार. नांदो जास्त ऐकूया करूच नका तुम्ही. तुम्हाला पाय दुखत तुम्ही घर झोपा. लोकहित येईलच याच्यात तीड मात्र शंका नाही.